नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर गावरान कोंबड्यांची लहान पिल्लं फ्री रेंजमध्ये किती दिवसानंतर सोडायला पाहिजेत। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर गावरान कोंबड्यांची लहान पिल्लं फ्री रेंजमध्ये जन्मल्यानंतर किती दिवसांनी सोडायला पाहिजेत की ज्यामुळे ही लहान पिल्लं स्वतःचं संरक्षण करू शकतील। कारण बाहेरच्या वातावरणामध्ये जेव्हा आपण पिल्लं सोडणार तर या वातावरणामध्ये आपण पिल्लं सोडल्यानंतर कोणता बहिरी ससाना असेल, कोणती घार असेल, नाहीतर रान मांजर, रान बोक्या या ठिकाणी आपल्या या लहान पिल्लांचा खात्मा करू शकतात। मग अशा परिस्थितीमध्ये अखेर आपण जन्मल्यापासून किती दिवसानंतर आपली लहान पिल्लं ही फ्री रेंजमध्ये सोडायला पाहिजेत की ज्यामुळे आपली लहान पिल्लं या असणाऱ्या अडचणीपासून स्वतःची सुटका करू शकतील आणि स्वतःचं संरक्षण ही लहान पिल्लं या ठिकाणी जंगली पशु पक्षी आणि प्राण्यांपासून करू शकतील आणि या लहान पिल्लांना बाहेरच्या वातावरणामध्ये ऍडजस्ट करून घेत असताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार बरं काय। आणि आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर गावरान कोंबड्यांची लहान पिल्लं जी आहेत ही जन्मल्यानंतर किती दिवसांनी फ्री रेंजमध्ये सोडायला पाहिजे। म्हणजे आपल्या पाशी समजा मशीन मधून निघणारी पिल्लं असू द्यात, नाही तर ही पिल्लं गावरान कोंबड्यांपाशी असणारी असू द्यात, अखेर किती दिवसांनंतर आपण या लहान पिल्लांना फ्री रेंजमध्ये सोडायला पाहिजे की ज्यामुळे फ्री रेंजमध्ये या लहान पिल्लांना सोडलं तर फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या कोणत्याही प्रकारच्या वातावरणीय बदलांचा त्यांच्यावरती परिणाम होणार नाही आणि त्याचबरोबर बाहेर सोडल्यानंतर ही पिल्लं अशा पद्धतीने सक्षम पाहिजेत की कोणत्याही प्रकारचा जंगली पशु पक्षी प्राणी, रान मांजर, रान बोका यांच्यावरती अटॅक करण्यासाठी जरी आला तरी देखील त्यांना स्वतःचं संरक्षण करता यावं। मग अखेर किती दिवसानंतर पिल्लं ही स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी सक्षम बनतात आणि अखेर कोणता तो दिवस असतो जन्मल्यानंतरचा की त्या ठिकाणी आपण या लहान पिल्लांना फ्री रेंज मध्ये सोडू शकतो। चला बघूयात। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन मी आलो आहे
की आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत मी आणि रायझिंग स्टार परभणीची टीम आपल्याला सहकार्य करणार आहे। कारण आजवर तुम्हाला सांगायला कोणी नव्हतं, शिकवायला कोणी नव्हतं, पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी आणि रायझिंग स्टार परभणीची टीम तुम्हाला समजावून सांगणार आहे, ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन मिळणार आहे, या मार्गदर्शनामुळे तुम्हाला या ठिकाणी कुणीही लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित या व्यवसायात करू शकणार नाही। कशामुळे तर समजावून सांगतो। कारण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करणार, तर आमचं मार्गदर्शन हे त्या ठिकाणी खूप जबरदस्त आहे। कशामुळे तर आम्ही काय करतो की तुमच्या फार्मवरील कोंबड्यांचा जो खाद्य खर्च आहे तो कशा पद्धतीने कमी करायचा पहिले याच्यावर काम करतो। कारण आपला जिथं जिथं खर्च व्हायला तो कमी करायचा। त्याच्यानंतर मित्रांनो आपली कोंबडी आणि आपले पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नये म्हणून लसीकरण कधीन कसं करायचं ही माहिती दिली जाते। त्यानंतर आपली कोंबडी आणि आपले पिल्ले यांच्यावरती चुकून आजार आला असता तात्काळ कोणतं औषध त्या ठिकाणी द्यायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जातंय। शेड कसा बनवायचा कमीत कमी खर्चात, किती कोंबड्या बसतील किती पिल्ल बसतील याचेही मार्गदर्शन केलं जाते। आणि त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी जी पिल्ले काढणारी मशीन आहे, तर या पिल्ले काढणाऱ्या मशीन मधून जास्तीत जास्त पिल्लांचं उत्पादन कसं करायचं आणि जे काही उत्पादन या ठिकाणी निघणार आहे मित्रांनो आपलं, त्यांचं पालन पोषण संगोपन म्हणजे ब्रूडिंग फीडिंग आणि वॅक्सिनेशन कसं करायचं की ज्यामुळे ही मजबूत पिल्ल तयार होतील आणि भविष्यात कोंबडी आणि कोंबडा बनतील। बरं आपल्यापाशी तयार होणारी मग गावरान कोंबडी असू द्या, कोंबडा असू द्या, पिल्ले असू द्या, अंडे असू द्या, यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा तुम्हाला संपूर्ण सहकार्य इथं केलं जाणार आहे। याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करणार आणि या मदतीमुळे, या सहकार्यामुळे, या मार्गदर्शनामुळे आपल्याही मनातील प्रत्येक शंकेचं तुम्हाला त्या ठिकाणी समाधान मिळणार आणि यामुळे मित्रांनो तुम्ही मोकळ्या मनानं आमच्या या मार्गदर्शनासह या व्यवसायात जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता। मग आपल्याला गावरान कुक्कुटपालन करायचंय का आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे का? जर होय तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा। आता कसं व्हायचं ते समजावून सांगतो। रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकच काम करायचं, तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना 84 21 82 62 62 वर। लखन सरांना तुम्ही फोन केला की लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं। आता उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं म्हटलं लखन सर काय करतील, तुम्हाला म्हणतील ओके तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर काय करा तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवा अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा। एवढी तुम्ही जर त्या ठिकाणी माहिती पाठवली तर त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील। या फोन पे गुगल पे नंबरवर तुम्हाला 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा। एवढं केलं की तुमचं काय होईल मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर फक्त 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कोणीही वंचित करू शकणार नाही। नशीब पालटणारी ट्रेनिंग आहे, नशीब पालटणारी संकल्पना जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा लखन सरांना 84 21 82 62 62 वर। आता मुख्य प्रश्न कोणता? आता मुख्य प्रश्न आपल्या समोर की आपल्याकडे गावरान कोंबडीची पिल्ले आहेत, बरोबर आहे। तर या गावरान कोंबड्याचे पिल्ल जे तर ती जन्मल्यानंतर किती दिवसांनी बाहेर सोडायची, फ्री रेंजमध्ये सोडायची की ज्यामुळे त्यांना उन्हाळा हिवाळा पावसाळा हा प्रॉब्लेम राहणार नाही आणि जे काही बाहेर बहिरी ससाना घार आहे इतर प्रकारचे त्या ठिकाणी जे काही मित्रांनो जंगली पक्षी आहेत ते त्यांची शिकार करू शकणार नाही। जंगली प्राणी ज्याच्यात रान मांजर आहे, रान बोका आहे, रान कुत्रा आहे तर हे सुद्धा त्यांना डॅमेज करू शकणार, मुंगूस पण आला याच्यात। तर या सर्वांपासून संरक्षण होण्यासाठी त्या ठिकाणी पिल्लांना किती दिवस लागतात सक्षम होण्यासाठी हे सगळं समजावून सांगतो। आणि अशी कोणती मेथड आहे की ज्या मेथडनं आपण गेलो तर ॲक्युरेटली आपल्या पिल्लांना सक्षम व्हायला जास्त काळ पण लागणार नाही आणि पिल्लं सक्षम होतील आणि त्यांची शिकार पण होणार नाही हे समजावून सांगतो। तर बघा मित्रांनो, उन्हाळा हिवाळा पावसाळा या 3 ऋतूंचा विचार केला तर ब्रूडिंगचा टाइम वेगळा असतो। काही वेळी 15 दिवसाची ब्रूडिंग असते, काही वेळी 21 म्हणजे 2 आठवडे 3 आठवडे किंवा 4 आठवडे। आपल्याला 1 महिन्यापर्यंत ब्रूडिंगमध्ये ठेवायचं म्हणजे त्या पॅक रूममध्ये ठेवायचं। ते कसं ठेवायचं काय नाही ते आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो, याच्यात नाही। तर 1 महिने म्हणजे 30 दिवस आपल्याला या ठिकाणी ब्रूडिंग करायची।
आता हे केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, डायरेक्टली या पक्ष्यांना बाहेर काढायचं की या पिल्लांना अजिबात नाही, कारण त्यांना बाहेरचा अनुभवच नाही ना काय. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, बाहेर आणखीन एक शेड बनवायचं, म्हणजे या शेडमधून त्या शेडमध्ये. आता आपल्याकडे कसं राहते, पेशंट ICU मध्ये असते, मग तिथून त्याला जनरल वॉर्डमध्ये आणतात तर मग सुट्टी देतात. आपल्याला तेच करायचं. पहिल्याला ब्रुडिंग रूममध्ये 1 महिना, तिथून मग काय करायचं मित्रांनो, या पिल्लांना नेक्स्ट स्टेजला आज अर्धा तास, उद्या 1 तास करत करत त्या बाहेरच्या शेडमध्ये शिफ्ट करायचे. 8 दिवसामध्ये ते बाहेरच्या शेडमध्ये शिफ्ट होतील, तिथून 8 ते 10 दिवस त्यांना त्या शेडमध्येच ठेवायचं. ओके, म्हणजे त्यांना बाहेरचं वातावरण कळेल ना बाबा कसं असते काय नाही. मग त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला ते गेले 30 दिवस आणि हे गेले 15-45 दिवस इथं निघून गेले. मग बाहेर सोडून द्यायचं का नाही, एवढ्या लवकर नाही, थोडं थांबा. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, की एक साधारणतः 10 बाय 10चा एक खड्डा करायचा, 2.5 फूट खोलीचा. या खड्ड्यामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, पूर्णतः उकिरडा भरून घ्यायचा आहे, म्हणजे कुजलेलं शेणखत. आणि चारू बाजूनं काय करायचं, अँगल राहून मित्रांनो जाळी लावून घ्यायची, हिरवी नेट लावून टाकायची. म्हणजे फक्त आपलं म्हणणं काय की बाबा जे काही जंगली पशु पक्षी प्राणी ते डायरेक्ट त्या नेटमध्ये येऊ नये, बस एवढंच. आपल्याला ऊन ही पाऊस तर ते कमी लागणार, पाऊस असेल तर आपण त्याच्यात सोडणारच नाही, तो प्रॉब्लेम नाही. मग आता या पद्धतीची नेट की सगळी कोण संरक्षण आहे, काही भीती नाही काय नाही, तर मग काय करायचं, 45 दिवसानंतर त्या असणार, आता उकिरडा आपला तो कुजलेला उकिरडा आहे म्हणजे शेणखत, त्याच्या बाजूला आपण जाळी लावली, पूर्ण पॅक केली, एक साईडनं फक्त त्या शेडपतून त्याच्यात जायला आपण जागा ठेवली. 46व्या दिवसापासून तुम्हाला काय करायचं, आज अर्धा तास, उद्या 1 तास, परवा 1.5 तास, पुन्हा 2 तास करत 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 त्या लहान पिल्लांना काय करायचं, त्या उकिरड्यावर सोडायची. एक तर त्यांना खायला भेटेल, बाहेरचं जग काय ते त्यांना समजेल, बाहेरच्या वातावरणाची डायरेक्ट तीव्रता, त्यांना डायरेक्ट ऊन लागणार नाही, डायरेक्ट थंडी होणार नाही, डायरेक्ट त्यांना पाऊस लागणार नाही, समजून जाईल सगळं. आणि या पद्धतीनं काय होईल मित्रांनो, की त्यांना बाहेरचं जग काय असते हे बघायला मिळेल, समजेल. 8 दिवसामध्ये त्या पिल्लांची पूर्ण प्रक्रिया कंप्लीट होईल. तिथून या पिल्लांना आपल्याला काय करायचं मित्रांनो, जवळपास 25 ते 30 दिवस त्याच्यातच ठेवायचं, त्या नेटमध्ये 75 दिवसाची पिल्लं होईपर्यंत ठेवायची. मग उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ऋतूसोबत पण ते मॅचअप होणार, बाहेरच्या वातावरणासोबत सुद्धा मॅचअप होणार. बाहेरचे आवाज असतात विचित्र प्रकारचे, त्यांना मॅचअप होणार. अचानक त्यांना बाहेर सोडलं तर भीती राहणार नाही. आणि त्यानंतर मग काय करायचं मित्रांनो, आपल्याला या पिल्लांना 75 दिवस झाले की हळूहळू हळूहळू फ्री रेंजमध्ये सोडायचे. आज अर्धा तास, उद्या 1 तास, परवा 1.5 तास, त्यानंतर 2 तास, 2.5 तास, 3 तास करत 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 त्यांना फ्री रेंजमध्ये सोडायचे. 10 दिवसामध्ये 85 दिवसापर्यंत ते पूर्णतः फ्री रेंजमध्ये जाण्यासाठी मोकळे होतील. यामुळे त्यांना सवय पडून जाईल आणि त्यानंतर 75 ते 85 दिवसाचा जेव्हा त्या ठिकाणी लहान पिल्लू पक्षी बनते तर ते स्वसंरक्षण करण्यासाठी योग्य. पण डायरेक्टली तुम्ही उघडलं आणि डायरेक्ट 75 दिवसांना बाहेर सोडलं तर जमणार नाही, त्याला त्या वातावरणाशी, त्या ॲटमॉस्फिअरशी जुळून घ्यायला कालावधी लागतो. म्हणून सोडायचं, एकदम सोडायचं नाही. या पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर मी सांगतो तुम्ही सक्सेसफुल होणार. कारण काय की आता जेव्हा पेलोड जाते, आपण चंद्रावरती या ठिकाणी चांद्रयान पाठवलं, जे रॉकेट व्हेकल त्याला घेऊन गेलं, मला सांगा खालच्या साईडने त्याला आग लागलेली असते, तर त्या ठिकाणी एक एक पेलोड खाली पडतो, बरोबर आहे, समुद्रात म्हणा कुठे पडतो. तर एक एक पेलोड जेव्हा पडतो तेव्हा एक्स्ट्रा शक्ती जनरेट होत असते, म्हणजे की डायरेक्ट रॉकेटला घेतलं आणि सोडलं असं जमते का नाही, तर स्टेप बाय स्टेप करावं लागते. म्हणून तुम्ही त्या ब्रुडिंगच्या रूममधून बाहेरच्या शेडमध्ये स्टेप बाय स्टेप आणा, त्या शेडमधून नेटमध्ये स्टेप बाय स्टेप आणा, नेटमधून फ्री रेंजमध्ये बाहेर सोडा, स्टेप बाय स्टेप. या पद्धतीनं 75 दिवसाचा हा जर संपूर्ण कालावधी जर प्रॉपरली आपण फॉलो केला तर मला वाटते मॉर्टिलिटी पण कमी होणार आणि बाहेरच्या वातावरणात फ्री रेंजमध्ये हे पिल्लं आरामशीर पद्धतीनं सेटल होऊ शकते. तर या पद्धतीची संकल्पना फक्त ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बारकाईने समजावून सांगितली जाते आणि यामुळं माझ्यासोबत जोडला गेलेला जो काही कुक्कुटपालक बांधव आज तो लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहे. जर तुम्हाला सुद्धा आमचं मार्गदर्शन घेऊन या व्यवसायात जॉईन होऊन करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला लखन सरांना कॉल करायचा आहे. लखन सरांचा नंबर आहे 8421826262. लखन सरांना कॉल करा, सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 8421826262वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील.
एवढी माहिती तुम्ही पाठवली की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर 8265 088 460 8265 088 460 पाठवतील। या क्रमांकावरती तुम्हाला 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत एवढं बारीक सारीक नॉलेज मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून प्राप्त करण्यापासून आपल्याला अजिबात कुणीही वंचित करू शकणार नाही। काय आपल्याला नशीब बदलायचे स्वतःचं? काय आपल्यालाही या ठिकाणी एका व्यवसायाचा मालक होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे? जर होय तर मित्रांनो, आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा। ही संपूर्ण माहिती, हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा। काही समस्या असतील तर त्याही कळवा। त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत। आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 स्वतःचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ की गावरान कोंबडीच्या पिल्लांना किती दिवसानंतर आपण जन्मल्यापासून फ्री रेंजमध्ये सोडू शकतो। मला वाटते आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले। तरी काही मनात शंका असेल तर कृपया आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 100% सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील। व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा। राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहील। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।